नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, म्हणजेच की वार आहे मंगळवार. तर आपल्या घरातील मुलांना नजर लागली असेल किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी सतत आजारी वगैरे असेल किंवा मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा विवाह होत नाही, त्यासाठी मग काय करायचं आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच की संध्याकाळी आपल्याला मुलांवरून आणि आपल्या घरावरून काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत. तर मग त्या वस्तू कोणत्या फेकायच्या आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या वस्तू घरातून बाहेर फेकल्यानंतर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते आणि इडापिडा, नजरबाधा दूर होण्यास मदत होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मकर संक्रांती 14 जानेवारी वार आहे मंगळवार. तर मग आजची जो मकर संक्रांतीची तिथी आहे, सकाळी 9 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश होणार आहे आणि मग त्यानंतर वेळेमध्ये फरक होणार आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मग मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर मग आता शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात. हा सण पिता पुत्रांच्या अनोख्या मिलनाशी जोडलेला आहे. त्यामुळे मग मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मग तिळगुळ घेणे किंवा एकमेकांना तिळगुळ वाटप करणे हा सण, आणि मग म्हणतात की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. त्यामुळे अशा पद्धतीचा मग हा सण आपल्याकडे म्हणजेच की पूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. तर आता मकर संक्रांती हा सण महाराष्ट्रामध्ये 3 दिवस साजरा करतात, म्हणजेच की भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशी ही ह्या 3 दिवसाची वेगवेगळी नावं पडली आहेत. आणि मग पहिल्या दिवशी भोगी असते, त्या दिवशी मग वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे भोगी साजरी करण्याची. काही भागांमध्ये सगळ्या भाज्या, हिरव्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवतात आणि त्यामध्ये तीळ टाकतात. बाजरीची भाकरी बनवतात आणि त्या भाकरीला मग तीळ लावतात पांढरे. आणि काही भागांमध्ये तीळ घ्यायचं आणि गूळ एकत्र करून याची पुरणपोळी बनवतात. आता मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू बनवतात किंवा काही भागांमध्ये पुरणपोळी बनवतात. तर आता म्हणजेच की काही ना काही गोड बनवण्याची किंवा खाण्याची आपल्याकडे परंपरा आहेच. कोणताही सण किंवा उत्सव दिवस आला की मग आपल्याकडे गोडाधोडाचा पदार्थ बनवतातच. मग त्यावेळेस मग कोणत्या भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने मग गोडधोडाचा पदार्थ बनवतात. आता मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची सगळ्यात जास्त परंपरा आपल्याकडे आहे. आता सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पतंग सगळ्यात म्हणजे की मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याचा उत्सव साजरा केला जातो. आता मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोक आग पेटवून त्यामध्ये रेवडी, शेंगदाणे, तीळ, गूळ, नवीन पिकं इत्यादी अर्पण करून उत्सव मग आजच्या दिवशीचा साजरा करतात. आता मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा देण्याची ही परंपरा आपल्याकडे आहे. म्हणजेच की गायीला तुम्ही केळी वगैरे देऊ शकता किंवा चपाती, हिरवा चारा, तुम्हाला जे पण काही शक्य होतं. म्हणजेच की गायीची पूजा करण्याची पण आपल्याकडे परंपरा आहे. आणि मग सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे किंवा मग विष्णूंची पूजा करण्यासोबतच शनिदेवाची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आता मग मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या देशातील अनेक शहरामध्ये मेळ्यांचे आयोजन केले जाते. आता मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थयात्रा, नदी स्नान किंवा दानधर्मासोबत पितरांना अर्पण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. यामुळे काय होतं की मग आपण काय सेवा उपाय वगैरे करतो त्याबद्दल मग आपल्याला त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. मग त्याचप्रमाणे आपल्या घराची म्हणा किंवा मुलांची जी पण काही इडापिडा असेल किंवा प्रगती होत नसेल, विवाह होत नसेल, त्यासाठी मग आपल्याला काही वस्तू घरातून बाहेर फेकायच्या आहेत. तर मग काय करायचं आहे, हा उपाय मग संध्याकाळी करायचा आहे आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस. मग त्यावेळेस काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि मग त्यामध्ये थोड्याशा सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मग तुम्ही त्यावेळेस 3 पण मिरच्या घेऊ शकता किंवा मग 7. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळा उपाय करायचा आहे किंवा मग तुमचा मुलगा बाहेरगावी राहत असेल तर त्यासाठी वेगळा उपाय सांगेल. मग 2 किंवा 3 मुलं असतील तर प्रत्येकाला वेगवेगळा उपाय करायला लागेल तुम्हाला. अगोदर काय करायचं आहे, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता संध्याकाळची वेळ म्हटल्यावर आपण दिवा प्रज्वलित करतोच. मग त्या अगोदर आपल्याला एक वेगळा दिवा लावायचा आहे, म्हणजे एक पंती घेऊन ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. म्हणजे आपण कोणतीही सेवा करतो किंवा कोणताही उपाय करतो त्याची साक्ष म्हणून आपल्याला वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यावेळेस मग आपल्याला पंतीच प्रज्वलित करायची आहे.
मग पंतीमध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं पण तेल घेऊ शकता आणि ज्यावेळेस दिवा प्रज्वलित केला त्यामध्ये फुलं असलेल्या 2 लवंग टाकायच्या आहेत आणि मग थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे त्यामध्ये आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे। आता फुलं असलेले लवंग म्हणजेच की माता लक्ष्मीला प्रिय असतात आणि नकारात्मकता शोषून घेतात, इडापिडा असेल तर दूर होते, नजरबाधा दूर होते घराची, किंवा मुलांची विवाह जुळत नसतील तर त्यासाठी पण हा तुम्ही उपाय करू शकता। आणि मग प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना की तुमच्या घरात ज्या पण काय अडचणी असतील, इडापिडा असतील त्या दूर होऊ दे म्हणून मग प्रार्थना करायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर। आणि मग तुम्ही ज्या सुक्या मिरच्या वगैरे काय घेतल्या आहात तर त्या एका कागदावरती घ्यायच्या आहेत आणि मग त्यामध्ये सगळं एकत्र टाकायचं आहे आणि मग नंतर तुमच्या मुलाला बसवायचं आहे, एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसवायचं आहे आणि तुमच्या मुलाचा चेहरा दक्षिण दिशेला येणार नाही अशा दिशेला मग बसवायचं आहे आणि मग त्यानंतर डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा उतरवायचं आहे आणि उतरवत असताना म्हणायचं आहे की इडापिडा नजरबाधा दूर होऊ दे, किंवा मग तुमच्या मुलाचा जो पण काय अडचण असेल, जी पण काय समस्या असेल त्याबद्दल मग तुम्ही म्हणायचं आहे आणि मग 7 वेळा उतरवायचं आहे आणि उतरवून झाल्यानंतर तो उतारा तुम्ही मग सरळ घराच्या बाहेर म्हणजेच की उत्तर दिशेला फेकायचा आहे। आता मग त्यावेळेस मग तुम्ही लक्षात असू द्यायचं आहे की घराच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही फेकणार असाल त्यावेळेस मग कोणाचा पाय वगैरे पडन किंवा कोणाच्या घरापुढे पडन याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। मग अशा ठिकाणी मग तुम्ही टाकू शकता आणि मग ज्यावेळेस घराच्या बाहेर जाल त्यावेळेस बाहेर गेल्यानंतर पण घराच्या बाहेरून म्हणजे घरावरून पण 7 वेळा उतरवायचं आहे आणि मग फेकायचं आहे। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील किंवा 3 असतील तर मग प्रत्येकासाठी तुम्ही मग वेगवेगळा हा उपाय करायचा आहे आणि म्हणजेच की काय होतं की लहान किंवा मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा कोणत्याही मुलांपर्यंत किंवा मुलींपर्यंत हा उपाय, लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की 1 ग्लास भरून दूध घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये साखर टाकायची आहे आणि तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवायचं आहे आणि नंतर मग तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं वृक्ष असेल तर मग त्या वृक्षाला मग तुम्ही हे दूध अर्पण करायचं आहे। यामुळे काय होतं की मुलांची वाईट नजर दूर होते किंवा मुलांची जी पण काय अडचण असेल घराची मुलांची ती अडचणी मग दूर होण्यास मदत होतात। तर हा उपाय मग कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील आई करू शकते, आजी करू शकते किंवा मोठी ताई वगैरे आपल्या भावासाठी पण हा उपाय करू शकते। यामुळे काय होतं की आपल्या घराची म्हणा मुलांची प्रगती होते, मुलांची इडापिडा दूर होते, नजरबाधा दूर होते, म्हणून मग हा उपाय करायचा आहे। आता लहान मुलं जर किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की हा अशाच पद्धतीचा उतारा घ्यायचा आहे आणि मग 4 दिशांना उतरवायचं आहे आणि मग ते घराबाहेर फेकायचं आहे। यामुळे काय होतं की बाहेरगावी जरी राहत असतील मुलं तरी पण त्यांना मग फरक पडतो, त्यामुळे मग हा उपाय तुम्ही आवर्जून करा। तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।